या विश्वाच्या पाठीवर इच्छा नाही असा माणूस सापडणार नाही. नीट ऐका कीर्तन. इच्छा सगळ्यांना आहे. देवाला इच्छा आहे, साधूला इच्छा आहे, माणसाला इच्छा आहे, सगळ्यांना इच्छा आहे. पण याच्यात एक गंमत आहे, प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. देवाची इच्छा पहा भिन्न आहे, साधूची इच्छा भिन्न आहे, तुमची आमची माणसाची इच्छा भिन्न आहे. प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. पोरांनो लक्ष देऊ नका, बोल नका रे, नाही तर मी उठून लावीन. मी कौतुक बी तेवढंच करतो, झापितो तेवढंच. मी बेकार महाराज आहे. नीट बसा, नाही तर उठून लावीन मी. हे नाही खरंच. इकडे लक्ष द्या, फार गोड आहे. नीट ऐका. प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. देवाची इच्छा सांगतो तुम्हाला काय. भगवंताची इच्छा आहे मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी प्रत्येक सजीवामध्ये दिसावं, मी प्रत्येक सजीवामध्ये नटावं, आणि मी प्रत्येक सजीवामध्ये राहावं. उपनिषद गोड वर्णन करते त्याला. एकोहम बहुशाम. निळोबरायची वाणी गोड आहे. निळोबराय म्हटले एकलेन कंठेची मनोनिया येणे, केले निर्माण 14 हे भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 हे महाभूते बहुतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवे हा माया सूत्रधारी. मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी प्रत्येक सजीवामध्ये दिसावं, मी प्रत्येक सजीवामध्ये नटावं, आणि मी प्रत्येक सजीवामध्ये राहावं. देवाची इच्छा आहे. चला, देवाची इच्छा थोडी बाजूला ठेवू. 2 नंबर इच्छा आहे साधूची. महाराज, साधूची इच्छा काय? जाळंदीला. आणि माऊलींना विचारा, माऊली काय इच्छा आहे? ज्ञानोबरांचे शब्द आहेत त्याला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजे जो आदिपुरखी अखंडित. जगाने भजन केलं पाहिजे, जगाने कीर्तन केलं पाहिजे. भजनाद्वारे कीर्तनाद्वारे जगाने सुखी झालं पाहिजे. नामस्मरण करा, कीर्तन ऐका, कीर्तन श्रवण करा, भजन श्रवण करा, आणि भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या द्वारे नामस्मरणाच्या द्वारे सुखी व्हा. जग सुखी झालं पाहिजे ही ज्ञानोबरायांची इच्छा आहे. ही जगातल्या प्रत्येक साधूची इच्छा आहे. ठीक आहे का बरं का? नोहे नोहे साधूचं जीवन असते महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. काय गोडे? साधूची इच्छा आहे जगाने सुखी असलं पाहिजे. संत स्वतःचा विचार कधी करत नाहीत. स्वार्थी नाहीयेत तुम्ही, आम्ही स्वार्थी आहेत. आपण स्वतःचा विचार करतो. नीट आहे का बरं का? मी किती सुंदर, माझी गाडी किती सुंदर, माझा बंगला किती सुंदर, माझं घर किती सुंदर, माझी शेती किती सुंदर, माझी नोकरी किती सुंदर, माझी बायको किती सुंदर, माझे मुलं किती सुंदर. आपण आपल्या सुंदरतेचा विचार करतो. आपण रक्ताचा विचार करतो. रक्त जर रक्ताचा विचार करत असेल तर पुढच्या काळामध्ये ते रक्त तुमचा फोटो भिंतीवरती कधी लावणार नाही. कीर्तन लक्ष देऊ नये का? एवढे जण तुम्ही इथे कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरात, तुमच्या घरातल्या भिंतीवरती ढोपर पंजोबाचा फोटो आहे? नाही. आप्रपंजा? नाही. खापरपंजा? नाही. निपरपंजा? नाही. पंजा पंजा? अहो शोकांतिक आहे. काही काहीच्या घरात काही काही पोरं ज्याच्या रक्तातून जन्म झाला त्या बापाचा बी फोटो लावित नाहीत. नीट आहे का बरं का? सलाम आहे त्या पोरांना की जो आपल्या बापाचा फोटो घरातल्या भिंतीवरती लावतोय. पण दुर्भाग्य, ज्याच्या रक्तातून बाप मुलाचा जन्म झाला त्या बापाचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही, त्या आजोबाचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही, त्या पंजोबाचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही.
त्या खापर पंजोबाचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही, त्या निपर पंजोबाचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही. बाप नाही, आजा नाही, पंजा नाही, खापर नाही, निपर नाही, ढोबर नाही, या कोणत्याच रक्तावळीचे फोटो तुम्हाला तुमच्या घरातल्या भिंतीवरती दिसणार नाहीत. पण पुढचं वाक्य इग्नोर करू नका. रक्ताचे फोटो कधी घरातल्या भिंतीवरती दिसणार नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये असं एक बी घर नाही की त्या घरातल्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्या घरातल्या भिंतीवरती धर्मवीर संभाजी महाराज, त्या घरातल्या भिंतीवरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची गरज प्रत्येक घरातल्या मुलांना आणि मुलींना आहे. की स्वराज्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं वाचले पाहिजेत. अरे प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही, हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आज प्रत्येक मुलानं आणि मुलीनं वाचले पाहिजेत. बघा, एरवी सांगणार नाही मी तुम्हाला कधी पिक्चर पाहायला जा, पण भेटलाच तुम्हाला वेळ, मुलांनो मुलींना सांगतो, भेटलाच कधी वेळ तर पोरांनो तुम्ही तुमच्या मित्रासोबत जा, आणि मुलींनो तुम्ही तुमच्या आईवडिलासोबत जा. आईला घ्या, बापाला घ्या आणि जा. आता सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा नावाचा चित्रपट सुरू आहे टॉकीजला. शिकण्यासारखा आहे महाराज, शिकण्यासारखा आहे. प्रत्येक मुलाला मुलीला काही ना काहीतरी त्या चित्रपटातून शिकण्यासारखं आहे. एरवी अर्धवट कपडे घालणारे हिरो, अर्धवट कपडे घालणारे हिरोईन, माझी विनंती असल्या लोकांचे नका पिक्चर पाहू तुम्ही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःचे प्राण धर्मासाठी दिले. हे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आजकालच्या मुलींना आणि मुलांना पाहितले पाहिजेत. नाहीतर याच भारत देशात 500वर विकले जाणारे तुम्ही आम्ही आहेत. आमदारकीचं इलेक्शन आलं, खासदारकीचं इलेक्शन आलं, 501 जणांचे घ्यायचे, मतदान तिसऱ्यालाच करायचं. अशा अवलादी भारत देशात आहेत. इतके सुद्धा इमानदार नाहीत आपण, इतके सुद्धा. भारत देशाची परंपरा आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर भजन न जाये. आपण एखाद्या माणसाचे, हे बघा, पैसे तर घेतलेच नाहीत पाहिजे. काय होता 1000-500 रुपयांनी काय लय श्रीमंत होणार आहेत तुम्ही? लय मिळतंय म्हणून नाहीच. मतदान हा हक्क, जन्मसिद्ध हक्क आहे, बजावला पाहिजे. आपल्याला जो माणूस योग्य वाटतो त्याला करा, पण कधी पैसे घ्यायचे नाही, कधी विकल्या जाऊ नका. कीर्तनाची विनंती. धर्मवीर संभाजी महाराज म्हटले, प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. असे राजे परत परत होत नाहीत दादा. कीर्तनाची विनंती. अरे बापाचा, आजाचा, खापरपंजा, निपरपंजा कोणाचेच फोटो भिंतीवरती नाहीत, पण ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांचे फोटो आज प्रत्येकाच्या घरातल्या भिंतीवरती आहेत. याचं उत्तर एकच आहे, दुसऱ्यासाठी जीवन जगले, स्वतःसाठी नाही. कधीतरी दुसऱ्यासाठी जीवन जगून पहा, लोक तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाहीत. पण आपण जर आपल्यासाठी जीवन जगलो ना, मी आणि मम्मी आणि पप्पा, काय नाही, एवढ्याच गुंतलो तर आपण. माझ्या सगळं कुणी नाव घेणार नाही आपलं महाराज. कोण नाव घेतो? कोणी घेत नाही. आणि कोण कोणासाठी करीत नाही. तुम्ही दुसऱ्यासाठी करा. तुम्ही एखाद्या वेळेस दुसऱ्यासाठी 2 पावलं टाकून त्याच्या संकटात जा, समोरचा व्यक्ती आपल्या संकटात 10 पावलं टाकून आल्याशिवाय राहणार नाही. ही रीत आहे ना. दुसऱ्यासाठी कधीतरी जीवन जगले पाहिजेत. ऐका लय गुढे विचारा. साधूची इच्छा काय? जगाने सुखी असलं पाहिजे. चला, देवाची इच्छा बाजूला ठेवू, साधूची इच्छा बाजूला ठेवू. 3 नंबर इच्छा आहे ती तुमची आमची. आता तुमची आमची इच्छा का एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं,
कुणाला 4 नमण्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला आवडतं, कुणाला भजन करायला आवडतं, कुणाला पकवाज वाजवायला आवडतो, कुणाला चोपदार व्हायला आवडतं, कुणाला साऊंड लावायला आवडतो, कुणाला गायन करायला आवडतं, कुणाला विना घ्यायला आवडतो. काय प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. पण इच्छा नाही असा माणूस सापडणार नाही. नीट आहे का बरं का? इच्छा नाही असा माणूस तुम्हाला सापडणार नाही. सगळ्यांना इच्छा आहे. लहान मुलाला इच्छा आहे, तरुण पोराला इच्छा आहे, म्हाताऱ्या माणसाला इच्छा आहे. पण इच्छा नाही असा माणूस सापडणार नाही. बघा तुम्ही, सगळ्यांना इच्छा आहे. काय नाव आहे तुझं? प्रथमेश, गाव बोरवंड. नाव चांगलं ठेवलं तुझं आहे की नाही? प्रथमेश. नाव मुलांची चांगली ठेवली पाहिजेत. आमच्या गावात एका बाईनी पोराचं नाव ठेवलं होतं सनलाइट. सनलाइट म्हणजे काय? अरे मला वाटलं तुम्ही कच्ची आहेत, पण तुम्ही लय हुशार आहेत. सनलाइट म्हणजे काय? बर. स्कॉर्पिओला मराठीतून काय म्हणतात रे? स्कॉर्पिओ कुणी सांगायचं, कुणी बी. हा, कुणी सांगा. MA BEd MSc BEd LL काय ते असते मला माहित नाही शिक्षणातलं. डॉक्टर, इंजिनियर, बिंजिनियर, भरतीला जाणारे कुणी बी, कुणी सांगा. हा, काय गाडी? अरे वा, गाडी. जाऊ द्या, कीर्तन झाल्यावर भेटा, मी सांगतो काय म्हणते आहे की नाही. हा हा, कीर्तन झाल्यावर आहे की नाही. कारण की हे झाकली 1.25 लाखाची, असं काय वेगळं नाही त्याचं, पण फार सुंदर आहे उत्तर. कीर्तन झाल्यावर विचारा मला, किंवा कीर्तन झाल्यावर भेटा. इकडे लक्ष द्या, हुशार आहेत तुम्ही. वा. सनलाइट मीन्स सूर्यप्रकाश. सनलाइट नाव ठेवलं होतं बाईनी पोराचं. ते सनलाइट दिसायला असा होता, ढेकळात टाकला ना, ढेकळात त्याला दिवसा बॅटरी लावून पाहावं लागायचं. असा सनलाइट होता तो दिसायला. हो, नाव लय भारी भारी असतात महाराज. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय नाव, काय नाव शांती, रोज भांडण आणती. काय नाव, लय नाव महाराज. काय जाळा वेते नाव साच भाव नाही. नाव चांगली ठेवली पाहिजेत. नाव शिवाजी, संभाजी, अशा शूरवीरांची नाव ठेवली पाहिजेत पोरांची. काय नाव ठेवते तर? ऋतिक. ऋतिक. काय नाव आहे तुझं? प्रथमेश. टाईट बसायचं, टाईट. असं बडबड सावधान. गाव बोरवण. कितवीला आहे? 4थीला. शाळा आदो काय? बर. इंग्लिशला काय? चांगलं. बर. लग्न झालं? हा, प्रथमेश बरोबर आहे. करायचं का? नाही. ए संन्यासी राहतो काय? हा, लग्न नाही करायचं, शनीशी नाही राहत, काय मिळेल नेमकं? इकडे लक्ष दे ना, इकडे बघ. लग्न झालं का? हा, नाही. लाजू नको. यस किंवा नो म्हणायचं. हा, यस किंवा नो. यस किंवा. एका वाक्यात उत्तर द्या. आता तुम्हाला कळणार नाही, तुम्ही इंग्लिशला, त्याला मी काय करू? एका वाक्यात उत्तर द्या. यस किंवा काही म्हणा, पण उत्तर दी. लग्न करू वाटतं की नाही? हो म्हणतोय ते. ह्याच्यात सांग, ह्याच्यात. हा, ऐका ऐका, लय गोड आहे. इकडे बघा. ए जोक जाग्यावर सोडून द्यायचं. जोक जाग्यावर सोडून द्यायचं. इच्छा. इच्छा काय? इच्छा आहे प्रत्येकाला. आहे हो, प्रत्येकाला इच्छा असते महाराज. कुणाला इच्छा नाही? सगळ्यांना इच्छा आहे. आता ते लहान आहे, पण त्याला सुद्धा मोठं झाल्यावर लग्न करायचे का नाही? इच्छा आहे ना त्याची. मग लग्नाची एक लय भानगड आहे. लग्न जोरचं होत नाही का? आता ज्यांचे लग्न झाले नाहीत का, ते पोरांना विचारा. आता तुम्ही राहिले असेच भजाव बांगो बांगो बांगो.
तुम्ही राहिले आता असेच राहिले तुम्ही, है की नाही? आता तुमचे काय गॅरंटीच नाही, है की नाही? लय भानगडे लग्नाची महाराज. आओ ए ए ए लग्नाची लय भानगडे. ज्याचं झालं नाही ना त्याला विचारा, त्याला असं वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, त्याला असं वाटतं. आणि ज्यांचे लग्न झालेत का त्यांना बी विचारा. म्हणजे आपल्याला सुख कुठंच नाही. लय भयानक खेळ आहे आपला. ज्या दिवशी लग्न आहे एखाद्या पोराचं नवरदेवाचं त्या दिवशी त्याला राम राम घालायचं. कोणाला? ए ए ए थांबा मी आहे. ए ए ज्या दिवशी लग्न आहे ना त्या दिवशी राम राम घालायचं नवरदेवाला. राम राम. ते असं फुल रेंज मध्ये असले ते. आपण राम राम घातला होतो वाजनात राम राम घालणार. राम राम वाजनात. पुन्हा त्याला लग्न झाल्यावर जरा 5 महिन्यांनी राम राम घालायचं. राम 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 राम. एक काडी उतरते त्याची. पुन्हा 1 वर्षाने त्याला राम राम घालायचा. राम 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 राम. आता 2 काड्या उतरल्या म्हणायचे. आणि त्याचे त्याच्या बायकोचे भांडणं हो. मग आपण जाऊन हटकून राम राम घालायचा. राम राम. मजाच नाही याच्यात. असा खेळ महाराज लग्नाचा. त्यामुळं प्रथमेश बघ करायचं का नाही, आहे का नाही, एवढं लक्ष द्या. पण इच्छा आहे लक्ष देऊन कीर्तन आहे का? कुणाला इच्छा नाही? सगळ्यांना. ज्ञानोबरायांनी जगाची इच्छा सांगितली. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊली म्हटले जगाची इच्छा काय? काय आवडतं जगाला? 1 नंबर जगाला आवडते ती सत्ता. कुणाला आवडत नाही? गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार. आपले सरपंच कुठे आहेत? हो ना, त्यांनी संपर्क केला होता. आहेत ना? त्यांचे कोणतरी पाहुणेत उकळीला. आणि तिथले गणेश महाराज उकळीकर माझे मित्र आहेत. त्यांचाही संपर्क झालता. गावकऱ्यांचं बी प्रेम आणि सरपंच अशा प्रेमसंबंधातून हे कीर्तन आहे. कोणाला वाटत नाही आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायला? सगळ्यांना आवडतं महाराज. पण सोपं नाही. सार्वभौम पद पडिये. काही साधकाने प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. पण माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. आता एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आलात, किती सुंदर कीर्तन ऐकताय. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का हो जावं म्हणून? अय बोरवंड जावं म्हणजे कुठं? हा घरला नाही, घरी नाही. नो घरी गोइंग टू यमपुरी. नीट आहे का? माणसाची इच्छा आहे मी मरू नाही. मरू कुणाला वाटतं? नाही मरू वाटत. आपण एखाद्याला सहज म्हटलं नाही मरना, ते आपल्याला परत मारायला सुद्धा घाबरणार नाही. मरू कुणाला वाटत नाही. अगाम रहा बोलन साहते आणि मेल्यावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही बोरवंडकर. पण मरण कधी कुणाच्या बापाला चुकत नाही. बोला
हर अवतार येथे नाही रे हर अवतार येथे नाही एथौरो नाही आले अवतार एथौरो नाही आले अवतार एथौरो नाही आले अवतार हो एरते पामर जीव कीती हो एरते पामर जीव कीती हो हो येथे नाही उर आले अवतार एरते पमर जीव कीती जावं सगळ्याला लागतं बघा. अहो तुम्ही आम्ही चिल्लर आहे चिल्लर. इथं आज मेला पंजा मेला बाप मसना गेला आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हो देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला कुठं जागा पाठी भय आले मोठेवा कुठं जागा पाठी भय आले मोठे आज मेला पंजा मेला बाप मसना केला ला 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 आज मेला पंजा मेला बाप मसना केला ओ देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला कुठं जागा पाठी भय आले बाबा कुठं जागा पाठी भय आले भय आले भय आले जावा करा बाजू जोरात टाळी वाजवायला बी का वर्गंदीची काय जोरात वाजवायची. इच्छा आहे मी मरू नये पण मरायचं सगळ्याला काय बघा. इच्छा देवाची पूर्ण होईल साधूची पूर्ण होईल माणसाची कधी होत नाही. कारण की देवाने तुमचा आमचा जो प्रपंच बनवलाय ना हा संसार लय गमतीचा बनवलाय. या संसारात कधीच कोणाची इच्छा पूर्ण होत नाही कधीच नाही हो कधीच इच्छा पूर्ण होत नाही. या संसारात कोणाचीच इच्छा पूर्ण होत नाही. रावणाची झाली नाही तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. किती श्रीमंत होता रावण. इंद्र पारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी वायू सदा पूजे ओसरी विधलेख करी दळण कांडन मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या भावे आरसान दाविती जया पुढे तेची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश होऊनी बापुडे गाढवाचे कल्प गाडे चुईकडे उडत असे. कोणाची श्रीमंती रावणाची कोटी गरज येथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. वा वा वा
कीर्तनाला, तेव्हा मजा येते आहे की नाही? नाही तर पोरा स्वराचं काम नाही कीर्तन म्हणजे काय गोड आहे. तुका म्हणे आईशी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, पण सांगा ते कवडी गेली नाही. तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. एखादा माणूस गावामध्ये 2च पत्र्याचं घर बांधतो, 2 रूमचं घर, तर गावातल्या चौकात कुणाला बोलून द्याय नाही, म्या बांधलंय म्या. अरे बदग्या, तू ह्या एवढं त्या घरा एवढं रावणाचं नुसतं संडास बाथरूम आहे, तुला काय अक्कल फिक्कल आहे का? एवढा श्रीमंत रावण आहे, पण रावणाची सुद्धा संसारातली इच्छा पूर्ण झाली नाही. रावण म्हणला खारा समुद्र गोड करीन, झालाच असता तर महाराष्ट्रावर टँकरची पाळी कायला आली असती. रावण म्हणला काय सोन्याला सुगंध आणील. आला चोपदार, आला का नाही. आणि सोन्याला सुगंध आलाच असता तर आपल्या लोकांनी ज्वारी, बाजरी, कडबा, मका, गहू, कापूस सगळं विकून वासाव अंगठ्या विकत घेतल्या. वासाव आलावास घे अंगठी, आलावास घे अंगठी, आलावास घे अंगठी. रावणाची तिसरी इच्छा आहे काय माहिती चोपदार? कुठं असं चोपदार पाठ आहे सगळं. स्वर्गाला शिडी लावी, स्वर्गाला लावली. जर स्वर्गाला शिडी लावलीच असती तर आपले पोरं टॉकीजला पिक्चर बघायला गेले असते का? मग डायरेक्ट स्वर्गात शिडीनं वरी रंभा अप्सरा पाहायला गेली असती. अहो इथं रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही, त्याच्या पुढे तुमचा आमचा संसार लय छोटा आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला, 2 एकर, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नालेत, 1 चिपडी बायकून 2 शेंबडे पोरं. ते माझ्या सकट सांगतो, तुमचं नाही सांगत. एवढा श्रीमंत रावण, त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुमची आमची इच्छा केव्हा पूर्ण होईल? म्हणून संसारातली इच्छा पूर्ण होत नाही म्हणून साधूनी एक काम केलं काय माहितीये का? संसाराच्या नावे घालोनिया शून्य वागता हा पुण्य धर्म केला, वागता हा पुण्य धर्म केला, वागता संसाराच्या नावे घालोनिया शून्य वागता पुण्य धर्म केला, वागता पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला. साधू संसाराच्या दारात गेलेच नाही. ए पोरवणकर, साधू संसाराच्या दारात गेले नाही हे सोडून द्या. ए पोरवण ऐका, पुरले भारी असतात महाराज, यांच्यासारखे विचित्र कुणीच नाही. ह्यांना तुम्ही किती सांगा, तुम्ही 10 तास असं म्हणत राहा यांना, तर ते आपलं ऐकतच नाही. 5 मिनिटांनी का होईना पण चिमटे घेणार एकमेकाला काय करणार. एका पोराने शाळा बुडिली, 5-6 दिवस गेलोच नाही शाळात. ते मास्तर त्याच्या घरी गेलो, त्याचा आजा होता तिथं. आजा म्हणला बाळ्या 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 लोक बाळ्या बाळ्या आहे का इथं? इथला बाळ्या नाही बरं का, उगा आपलं म्हणलंय मी. ए बाळ्या इकडे लक्ष दे, इथला बाळ्या नाही. त्या आजा काय म्हणला, आजा त्याचा बाळ्या 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 लोक. ए पोरं नाही, इथलचा बाळ्या नाही रे,
आज म्हणला बाळ्या लप, तू मास्तर आलाय तुला घ्यायला लप. शाळा पुढील 5-6 दिवस झालं. बाळ्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. ते आज म्हणला का काय नाही, मी माझ्या मास्तरला सांगितलंय मोह आज मेलाय म्हणून. काय इतके नंबरीचे पोर आहेत महाराज, काय सांगावं. एक पोरग शाळा चाललं होतं, जरा 2 किलोमीटर गावाच्या बाहेर शाळा होती, आणि मी कीर्तनाला चाललो होतो सकाळच्या, आणि मला भूक लागली. त्याच्या हातात डबा दिसला मला, मस्त टिफिन डबा. जाता जाता गाडी थांबली, म्हटलं लय भूक लागली, डब्यात हाय का जेवायला. तुम्हाला बाबा कीर्तनकार तुम्ही धरा. हार पण म्हटलं तुला खायला नाही मिळालं, घरी जाऊन म्हणला आईला जर मला खायला देत आहे म्हणून तुला डबा दिलता, आणि काय झाला. ते म्हणला बाबा तुम्ही चिंताच करू नका, मी आईला सांगेन तो डबा कुत्र्याने खाल्ला म्हणून. असे लेकर आहेत महाराज. तुम्ही हे लय नंबरीचे असते. इकडे लक्ष. साधू देवाच्या दारात बी कधी जात नाही, देवाच्या संसाराच्या तर नाहीच, देवाच्या बी दारात कधी साधू जात नाही. उदाहरण सांगतो, उदाहरण. आपल्या सकल संतांच्या मांदियाळीमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. सगळ्या संतात श्रीमंत आहेत. सकळ संत माझ राजा, सकळ संत माझ राजा. एक जणाच्या अंगात आलं कीर्तन, मी त्याला जाऊन धरलं, म्हणलं देवा काय चुकलंय. मला म्हणला काहीच नाही, खिशात बिड्यात मोडत्यान. तू बिड्या घेऊन कीर्तन आले का दुश्मना. काय गोडे. सगळ्या संतात श्रीमंत संत आहेत. कोण कोण रे. वा असं सगळ्या संतात. एवढे श्रीमंत आहेत एकनाथ महाराज. ऐका पहिलं चरण कळ, एवढे श्रीमंत आहेत. तुम्ही जसं कीर्तनाला आलात का नाही, तसं पूर्वीच्या काळात नाथ महाराजांच्या वाड्यावर लोक पोथी, पुराण, कीर्तन, भागवत, रामायण ऐकायला जायचे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला, ऐका, कीर्तन ऐकायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज कीर्तन ऐकायचं झाल्यानंतर घरी जाताना 1 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभऱ्याची डाळ देऊन टाकायची. कुणाला. कीर्तन ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका. मलाच नाही गुळ खायला. खरंच नाही शब्दार, मी काय खोटं बोलतो. नाही खात नाही गुळ मी, इकडे लक्ष द्या. पण मलाच नाही तर तुम्हाला देऊ कुठून. मी नाथ महाराज थोडाच आहे. बरं जाऊ द्या. नाथ महाराज किती श्रीमंत सांगतो. ते एकदा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली. चोरी. आता चोर राहिले नाही सध्या, थोडेफार असतात, मला आता राहिले नाहीत. पूर्वीला चोर होते. चोरातच फरक होते. उत्तम चोर, भंगार चोर. तुम्ही म्हणता महाराज हे काय उत्तम चोर आणि भंगार चोर. उत्तम चोर कोणते. बँका फोड, ATM फोड, सोनं चोर, चांदी चोर, असे मोठाले होते. उत्तम चोर होते. उत्तम. बंगला फोड. तो म्हणतात मग भंगार चोर कोणते. सप्त्याच्या मंडपातल्या चपला हान, पकवाजाच्या गटीने, म्हाताऱ्या माणसाच्या बॅटऱ्याने भंगार आवला दे. अक्कल सुद्धा नाही चोरी कशी करावी. काय तसे नाथ महाराजांच्या वाड्यात जे चोर गेलते का, ऐका, ते चोर होते उत्तम. एवढे चोर होते. 24 जण होते. 24. किती पोरांनो. किती रे. हे शाळात आहेत का काय. शाळा वेगळी, कीर्तन वेगळं रे. इकडे लक्ष दे. किती होते. ऐका आणखीन दमाने. हा किती होते.
असं आहे का नाही हो वाघाराला हाका मारल्या म्हणे काय मारा हे का नाही? काय काय नवरे हाका मारतात बायकाला आय 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 तू का हल्ल्याला हाका मारायला लागला काय इकडे लक्ष द्या ए किती जण होते रे 24 जणांना नाथ महाराजांचं सोनं चोरलं ऐका सोनं एवढं चोरलं उचलता न यावे एवढाले गाठोडे बांधले किती जणांनी 24 जणांनी सोनं एवढं चोरलं गाठोडच उचलाय ना म्हणून पहिल्याच्या डोक्यावर दिलं दुसऱ्यानी दुसऱ्याच्या डोक्यावर दिलं तिसऱ्यानी तिसऱ्याच्या चौथ्यानी चौथ्याच्या पाचव्यानी पाचव्याच्या सहाव्यानी सहाव्याच्या सातव्यानी असे 23 जण निघून गेले खाली किती राहिले एक राहिला ते एक जणाला गाठोडं उचलून द्यायलाच कोणी नाही बाकीच्या 23 जणाला राहिलेले एक जणाने हाक मारले तुम्ही गेले राव निघून हे गाठोडा तर मला कोणी उचलून द्यायचं आहे का नाही पंचायतच तेवढ्यात नाथ महाराजांनी घराची कडी उघडली बाहेर आले नाथ महाराजांनी त्याला काय म्हणतात ए राजा अर्थाम जाऊ दे त्या 23 जणाला तुझं गाठोडं मी उचलून देतो मी तुमच्या गावात आहेत का असले नाथ महाराज एखादे चोरानी राव चोर आले राव चोरानी राव चोर आले होते पण नाही देवाच्या दारात गेले मग देवनाथ महाराजांच्या दरवाजात कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ते भावे निळावंदे त्यांचे पाय किंवा द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरे कावडीने साधू जात नाही देव साधूच्या दरवाजात येतो तुकाराम महाराज सुद्धा भंडारा डोंगरावरती जायचे रोज भजन करायचे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे हे दैवत माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद आम्ही नामाचे धारक
नामस्मरण आणि देव सोडून आम्हाला काही आवडत नाही. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कानोवन माळी वेगी भेटवा का चांदे हो चांदोने चाफे चंदन देवकी नंदनू विन मज नावडे गुणवाजी गुण गुणा वारावा हेरून जुना. देव सोडता काही आवडत नाही. देवानेची यावं भंडारा डोंगरवरून तुकाराम महाराजाचा हात धरावा. महाराज रोज भजन करताय, रोज नामस्मरण आहे. महाराज का संसार सुटला तुमचा भजनामुळे? महाराज म्हटले हो, संसाराच्या नावे सुटला संसार आमचा. बरे झाले देवा, पण देवा तुझ्या नामस्मरणात जो आनंद आहे ना तो कुठेच नाही. तुकोबराचा हात धरला. महाराजाने विचारावं, महाराज भगवंताने विचारावं, महाराज काय नेमकी इच्छा आहे जीवनातली तुमची? काय इच्छा आहे? तुम्ही आमच्याकडे येत नाहीत, पण जाऊन द्या, मी तुमच्याकडे आज आलोय, विचारतो तुम्हाला. महाराज काय इच्छा आहे नेमकी तुमची? तुकोबराने आपली इच्छा अभंगाच्या पहिल्या काय सुंदर आहे. महाराज म्हटले मला माझ्या जातीचा पाहिजे, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. तुकाराम महाराजाला विचारलं, ओ महाराज
वारकरी तर जात मानित नाही, वारकरीने जात मानली नाही आणि चोपदार वारकरी जात मानणार सुद्धा नाही. मग तुकाराम महाराज कस काय म्हणतात मला माझ्या जातीचा पाहिजे. हा जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. प्रमाण अगदी करेक्ट आहे, पण सूर गया सो नूर गया, ताल गया सो बाल गया. है की नाही. तारला स्वराला लय महत्व आहे संप्रदायात, है की नाही. प्रमाण अगदी बरोबर आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. इकडे लक्ष द्या. मला माझ्या जातीचा पाहिजे. कोण म्हणताय? तुकाराम महाराज म्हणते. पण इथं जातीचं म्हणजे ह्या तुमच्या आमच्या जाती नाही. या आपले लोक महाराष्ट्रातले भारत देशातले भांगार झाले जातीचा विचार करू करू. मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमान, वाजार, चुंबार, कुंभार, मार, साळी, माळी, आपण याच्यातच व्यस्त आहेत. इथं तुकाराम महाराज म्हटले मला माझ्या जातीचा पाहिजे. जातीचा म्हणजे विचाराचा. ऐकतात का? जातीचा म्हणजे हे तुमची आमची जात नाही, हे आपण भांगार आहेत. इथं जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा मला पाहिजे. माझ्या विचाराचा कोण आहे? मुखी गाता रे वा वा. मुखी गाता तुकाराम महाराजांच्या विचाराचा कोण आहे? त्याच्याकरता उदाहरण क्रमांक 1. आपल्याच परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचा तालुका आहे, जवळच आहे. त्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आहेत. ह्या जनाबाई महाराज वडिलांच्या सोबत गेल्या होत्या पंढरपूरला. पण पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, विद्युतो हरिकथा, स्नान झालं, देवाचं दर्शन झालं, कथा ऐकायची झाली. बाप म्हटलंय जने चल आता गंगाखेडला. काय आता इथं चल. जनाबाई म्हटली नाही, मी आता इथून वापस घरी येणार नाही, मी इथंच राहणार बाबा. बाप म्हणला किती दिवस राहणार? म्हणे आयुष्यभर राहणार. का ग जने? इथं कुणापाशी राहणार? कुणी नाही इथं. झोपणार कुठे? खाणार काय? बाबा जाऊ द्या हो, त्याचं काही होईल, पण हृदय बंदे खाना केला, आत विठ्ठल कोंडियेला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियेला. हो धरीला
हुशार आहेत महाराज. म्हणते बघा, मी अर्ध म्हणलं की अर्ध म्हणते. बघायचं का तुम्हाला? बघा पोरांनो, टाईट बसायचं, टाईट असं टाईट. तुम्ही म्हणायचं हा माग पोरांनो, टाईट बसून म्हणायचं. मी अर्ध कडवं म्हणणार, तुम्ही अर्ध म्हणायचं. गावातल्या लोकांना कळू द्या आपले पूर्व गावातले हुशार आहेत म्हणून. हा एवढं लक्ष द्या पोरांनो. आता ही संप्रदायाची धुरा तुमच्या पाठीवर आहे, तुमच्या खांद्यावर आहे बरं का. लक्ष देऊन मी अर्ध म्हणतो, तुम्ही अर्ध. दरीला बघा म्हणतील महाराज, हुशार आहे. बघायचं तुम्हाला आणखी. बघा आणखी म्हणतील का नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हुशार आहेत महाराजी, चिल्लरत का काय. बघायचं तुम्हाला आणखी. बघा देवाची ये द्वारी उभा क्षण बरी. मी म्हणतो काय का व्हायना, पण म्हणायली तो ह्याला महत्व आहे. गावात सप्ताह काय कशासाठी करायच्या, लय गावा करायला पैसे झालेत म्हणून महाराजाला द्यायचे म्हणून सप्ताह का. अहो यांच्या मुखातून एवढं आलं तरी काय अडचण नाही. बघा तुम्ही म्हणतात का नाही. बघा मी अर्ध म्हणतो, हे अर्ध म्हणतात. कामावर जायला हा आता पोत तुला असं असलं पाठ करू नका पोरांनो. अभंग पाठ करा, हरिपाठ पाठ करा. इकडे लक्ष द्या. जनाबाई म्हणली बाबा त्याला मी माझ्या हृदयात ठेवलंय हो, आता गावाकडे येऊ शकत नाही. बाप म्हणलं जणे 6 महिन्याने घ्यायला तुला येतो मी. इकडे लक्ष द्या. 6 महिन्याने घ्यायला येतो. जनाबाई म्हटली 6 महिन्याचं काही बी होईल. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. 6 महिन्याचं काही होईल बाबा, जायचं असेल तर जा. बाप निघून येतो. बाप गावाकडे निघून आल्यावर जनाबाई एकटी पंढरपुरामध्ये राहते. रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, नामदेव महाराजांच्या कीर्तनाला रोज जायची. एक दिवशी नामदेव महाराजांना हाक मारले, ए पुरी इकडे. काय बाबा काय नाव आहे ग तुझं? माझं नाव जनाबाई आहे. कुठून आली ग? परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड माझं गाव आहे. कुणाच्या सोबत आली ग? वडिलांच्या सोबत. कुठेत ग वडील? 6 महिन्यांनी येतो म्हणलेत, पण आणखीन काय आले नाहीत बाबा. राहते कुठं ग? ठिकाण नाही. झोपते कुठं ग? पायऱ्यावरती झोपते. खाते काय ग? देवाच्या गळ्यातले निर्मलाचे तुळशीचे हार खाते. बापरे किती कष्ट सहन करतेस ग. एक काम कर याच्यापेक्षा, चल माझ्यासोबत. बाबा तुमच्या सोबत येते पण फुकट खाणार नाही बरं का. काय ना काहीतरी काम द्या. फुकट्यांनी आहे का काय काय एवढे फुकटेत महाराज. बापाला काम करू लागत नाहीत, शेतामध्ये जात नाहीत, नीट शाळा नाही, नीट कॉलेज नाही, नीट कोणता उद्योग नाही, नोकरीला नाहीत. अहो तुमच्या गावात नसून कुणी व्यसन करत, पण सहज टपरीवर पाण्याची बाटली जर घ्यायला उभं राहिलं ना, 10वी 12वीचे टापर सुद्धा सिगरेट हाणतात महाराज. का खोटं सांगतो धोय आम्ही? लाज वाटली पाहिजे बरं का. पण परंतु कष्ट करणाऱ्या बापाच्या खिशातले पैसे चोरून जर दारू पित असतान तर थू तुमच्या जिंदगीवर. बघा ना लागल्यावर कसं आळत येत. पटत आहे त्यांना ते मार्मिकच आहे, पटत आहे. कीर्तन त्याच्यासाठीच आहे दादा, त्याच्यासाठीच आहे. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. अरे एक जर दारूचा ग्लास पेले तुम्ही तर त्याची नशा सकाळी उतरून जाईल. एक प्याला पेले दारूचा तर सकाळी त्याची नशा उतरून जाईल. पण तुम्ही हरिनामाचा प्याला प्या, आयुष्यभर नशा कधी उतरणार नाही. इतकी ताकद आहे महाराजाच्या मध्ये. म्हणून कष्ट करणाऱ्या बापाचे कष्ट पोरांनी ओळखले पाहिजेत. कीर्तन म्हणजे मजा नाही, जोक नाही, टाइमपास नाही. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही लेकिन तुम्हारे दिल से तो प्रेम की गंगा निकलनी चाहिए. कीर्तन म्हणजे मजा नाही, जोक नाही, टाइमपास नाही. कष्ट करणारा बाप आहे रे आपला. अरे बाप करी जोडी लेकोराची उडी आपली कुरवंडी वाढवून. त्या बापाच्या हाताखाली फुकट खाऊ नका कधी. त्याने जर 10 कुदळी मारल्या तर तुम्ही एक तरी मारा. मी नाव ठेवीत नाही कोणत्याच प्लेअरला, ती भारत देशाची शान आहेत. पण सचिन तेंडुलकर
एकदाच ग्राउंड वरती पिच वरती धावला तर आपले पोरं त्याच्यासाठी उठून टाळ्या वाजवतात. आपला बाप 2-2 एकरचे नांगरट एका दिवसात या बांधावून त्या बांधावर करतो. कधी बापासाठी टाळ्या वाजवल्या आपण उठून नाही वाजवल्या. बाप तेव्हाच कळतो जेव्हा आपल्याला सोडून जातो. जग इतकं भयानक आहे महाराज. बाप आहे तोपर्यंत आपली मजा आहे. एकदा बाप निघून गेला ना, संसाराचं ओझं खांद्यावर पडलं ना, इथं कुणीच कुणाचं नाही. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामधी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. असा बापे मुखी मुखी माया त्याची मुकी घाल मेल हो. चिंता तुझ्या मुक्कामाची त्याच्या काळजात हो. अरे घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. मनापुरानू लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. एवढी कविता जरी कीर्तनातल्या घरी घेऊन गेला ना, संतोष महाराजाचा प्रवास सफल आहे. वाढवी महत्व. हे बरोबर आहे त्यांचं. वाढवी महत्व वडिलांचे. बरोबर आहे. आपल्या बापाने जी परंपरा दिली आपल्याला ती सांभाळली पाहिजे. आता वेळ कमी असल्यामुळे जरा यांना हे पोरं कीर्तनाला आले शिकले पाहिजेत ना, व्यसनापासून दूर गेले पाहिजेत. यांना माय कळली पाहिजे, यांना बाप कळायला पाहिजे. तुकोबर आहे तर कळलेच पाहिजे त्यांना. पण तुकोबर आहे कळायला यांना आणखीन वर्ष लागतील. थोडी यांच्यासारखे झाले ना, टोपी आली डोक्यावरती, फेटा आला तर जबाबदारी कळेल. अभंग कसा सोडवतात महाराज, कशा अभंगात प्रवेश करतात. पण त्याच्या अगोदर यांनी शिकणं महत्वाचं आहे की आईला सांभाळलं पाहिजे, बापाला सांभाळलं पाहिजे, निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. फुकट नका खाऊ पोरांनो. जनाबाई म्हणली नाही फुकट खाणार बाबा. काय काम करतेस ग? कोणतं काम द्या. जनाबाईला नामदेव महाराजांनी घरी नेलं आणि काम दिलं होतं दळण दळण्याचं. दळण दळायची जनाबाई 4 वाजता उठायची. 4 वाजता उठले, दळण दळायचे, दळलेलं चाळायचे, चाळलेल्या भाकरी करायच्या. भाकरी केलेल्या 14 जणाला जीव घालायचं. 14 जण नामदेव महाराजांच्या घरातले झोपले की जनाबाईला झोपायला वाजायचे संध्याकाळचे 12. उठायची 4 वाजता, झोपायला वाजायचे 12. झोप राहिली फक्त 4 तास. म्हणून जुन्या काळातल्या माता माऊल्यांना विचारा, ज्या माऊलीला झोप कमी आहे, घरात कामं जास्त, दगदग जास्त असायची, आता नाही, जुन्या काळात त्या माऊलीच्या डोक्यामध्ये व्हायच्या व्हायच्या ना वा. जुन्या काळातल्या माता माऊलींना विचारा. आता पुरींना नाही करणार वा. आताच्या पोराला पुरीला काय ह्याच्या वा. आता भारी भारीतले शॅम्पू आले, भारी भारीतल्या साबणा, निर्मितले वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीने कपड़ा तो खेले खेले जाए, सबकी पसंद निरमा. कशाच्या वान कशाचं काय राहिले, काही राहिलं नाही महाराज. पण जणी डोईने गांजली. इतक्या वा झाल्या, काळजी पडली देवाला. देवाने यावं जनीला म्हणावं, जने झाल्यात वा तुझ्या डोक्यात, बस नानीत, मी तुझ्या वा काढतो. जनाबाईंनी नानीत बसावं.
माझ्या जनीला नाही कोणी नाव घाले चक्रपाणी. आहे का तुकोबराच्या जातीचा विचाराचा? देवाने नाव घालावं जनीला. नुसतं नाव घालीत नव्हता देव. नाव घालता घालता एक 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 ऊ काढायचा. पांडुरंग बा चाटीत नख घाला. चाटीत नख ती चाट असते गोल त्याच्यात नख घालायची. चटकीने वाढायची. आताच नाही ऊ मारताना. थोडा चाटीला कडक आवाज करा मामा. ऊ मारतात चटकीने ऊ मारते. हा देवाने अशी ऊ काढावी. गप्पा नाही प्रमाण देणारे. नखावर अशी ठेवावी जनाबाईच्या डोक्यातली. आणि उजव्या नखानं डाव्या नखावर शिव. दोन्ही नखाच्या मध्ये देव मारतोय. जनीच्या डोक्यातली कशी आहे का? नखाला नख चिटकून असं केलं की मारायच्या. अशी मारायचा बघा. अशी जमली ना? जमली. आमच्या दोघाला वा मारायला रोजान ठेवतात का इथं? लगी हो 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 म्हणायला लागले. नकदंताची करोनी पणी नाव घाली चक्र पाणी. अग साजनी घाला गवेनी. अरे सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुकी. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अहो इतका आवडला देव. इतका आवडला. वेळ कमी आहे झोपायला. कामामध्ये स्वतःचं जीवन आहे. पण कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. इतका देव आवडला जनाबाईला. इतका आवडला. आवडे जा हरी अंतरापासून ऐसे याचे म्हणे अर्थ माझे. इतका आवडला. मग आवडल्यानंतर तुकोबाराय म्हटले अरे ही जनाबाई माझ्या जातीची. हिला देव आवडला ना. ही जनाबाई माझ्या जातीची. जनाबाई तुकोबारायच्या विचाराची. तसं पाहायला गेलं तर जनाबाईचा अधिकार लय मोठा आहे महाराज. जनाबाई ज्ञानोबारायला म्हणते जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. हो आणि नामस्मरण इतकं ओरिजिनल आहे जनाबाईचं. इतकं हे बघा तुम्हाला देवापर्यंत जायचं असेल तुकोबाराच्या विचाराचं बनायचं असेल ना तर तुम्ही नामस्मरण करणं फार महत्वाचं. आणि करा. महाराज लोक सांगतात ना मना नामस्मरण करा 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 करा. केलं पाहिजे. ऐकलं पाहिजे महाराज लोकांचं. तुम्ही ऐका. आणि ऐकलं तर भलं होईल तुमचं. जर नाहीच ऐकलं तर नाथ महाराज म्हटले नुकसान आहे. हे जरी नाही काले दुसरा येईल. हे जरी नाही काले तरी दुसरा येईल. हे जरी नाही काले. हे जरी नाही काले तरी दुसरा येईल. हे जरी नाही काले. हे जरी नाही काले तरी दुसरा येईल. हे जरी नाही काले. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल.
या या अरे नाचू कीर्तनाचे रंगी कोण ज्ञान काय म्हणलं तर दीपला पट्ट्याकडे या तिकडेच राहत पलीकडे असं पलीकडे दान मागायास आलं दान मागायास दान मागायास आलं दान मागायास दान मागायास दान मागायास दान मागायास दान मागायास माग्या सोहाग्या माग्या सोहाग्या प्रेम नगरावारे हे सावध होनी म्हणणे लागा देव करा दैवारे मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझी मल्हारीची वारी मल्हारीची माझी मल्हारीची गाडी डोंगराची आणि विठोबारायाची गाडी डोंगराची आणि गाडी डोंगराची आली डोंगरायाची गाडी डोंगराची आली आणि कुंकू घ्या कोणी काळा कुठेतरी गॅदरिंगच्या स्टेजला कॉलेजला नाचण्यापेक्षा लग्नामध्ये डीजेच्या पुढे नाचण्यापेक्षा अरे कीर्तनात येऊन नाच नाचू कीर्तनाचे रंगी त्याला प्रमाण आहे यारे नाचू प्रेमानंदे बरोबर आहे हे यांचं प्रमाण बरोबर आहे पण टाइम इज मनी यारे नाचू प्रेमानंदी इथं नाचा इथं लाज वाटते मला काय काय वाईट वाटतं काय काय बाय बापाचं मला किती आपल्या मुलांना आपल्या मुलींना गॅदरिंगच्या स्टेजला चान्स देतात नाचायला एखादी मुलगी नाचून 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 जरी मोठी होईल तर हिरोईन होईल
पण तीच मुलगी कीर्तनात येऊन नाचली ना, संत मीराबाई झाल्याशिवाय राहणार नाही. आदर्श, अरे आदर्श कधीतरी संतांचा घ्या, आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या, आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा घ्या. निघाली भवानी जेव्हा म्यानाच्या बहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारे. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारे. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणासी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाले. हे महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गर्जना करायची एक साथ. मागचे अरे इंडियातली नाही, भारतातली नाही. करा हात वर. तिकडे बसलेले कोपऱ्यात कोपऱ्यात कोपरा आहे कोपरा, मस्त बसलेत घरी गरमत म्हणून इथं करमत. हे हात उपर, सगळ्यांनी एकदम क्षत्रिय गोष्टीची सध्या काळात गरज आहे. म्हणून सगळ्यांनी जागा व्हा, नामस्मरण करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा वारसा तुम्ही जोपासा आणि सुखी व्हा, हीच कीर्तनाची इच्छा.